हॅलो विद्यार्थ्यांनो, भविष्यात तुम्हाला काहीही व्हायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील काहीही जरी व्हायचं असेल तर त्याचा पाया हा शिष्यवृत्ती परीक्षा आहे. त्यामुळं उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पाहूया त्या पुस्तकामधील असा प्रकरणाचा भाग की ज्या प्रकरणावर 20% प्रश्न परीक्षेत येतातच. आणि तो म्हणजे काय? संख्यावरील क्रिया नावाचा घटक आणि त्यामधील उपघटक बेरीज आणि वजाबाकी, त्यातील शाब्दिक मिश्र उदाहरणे आज आपण शिकणार आहोत. मग उघडा तुमचं पुस्तक आणि पुस्तकात प्रश्न पहा, प्रश्न मन लावून वाचा. जोपर्यंत तुम्ही प्रश्न मन लावून वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. त्याच्यामुळं आपण वर्गातच जसं शिकतो तसं आम्ही तुम्हाला इथं शिकवत आहोत. पुस्तक तुमच्याकडं पाहिजे आणि पुस्तकातील प्रश्न वाचल्यावर स्पष्टीकरण मात्र समोर पाहायचं. बघा काय आहे, 10.2 अतिशय महत्त्वाचा भाग आहे बरं का, आणि परीक्षेत येणारा भाग आहे. रोहनकडे 1350 रुपये होते. शाब्दिक उदाहरणात तुम्ही एक एक भाग स्पष्ट वाचणं आवश्यक आहे बरं का. आता रोहनकडं 1350, आता 1350 म्हणजे किती रे? 1400ला 50 कमी. हे बघा, हे झाले 1350, 1400 नाही 1350. मग त्याच्याकडे 1350 रुपये होते. त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. त्याच्या वडिलांनी किती दिले? 450 रुपये दिले. म्हणजे आता त्याच्याजवळ मिळून किती झाले? तर 1800 रुपये झाले. एवढं समजलं. पुढं त्या पैशातून त्याने 1500 रुपयांचा एक शर्ट खरेदी केला. आता 1500 म्हणले. आता जसं हे 1350 होतं तसं 1550 म्हणल्यावर कसं होईल रे? हे 1550, पण आपल्याला काय म्हणले? 1550. मग आता 1550 जर असेल तर ते कसं होईल? 1525 हे होईल 1550. मग त्याच्याजवळ झाले 1800 आणि त्यानं शर्ट खरेदी केलं 1525चं. तर आता प्रश्न काय म्हणलेला आहे? तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम उरली? किती सोपं आहे बघा. हे 1800 त्याच्याजवळ असलेले आणि हे 1525 त्यानं खर्च केलेले. आता वजाबाकी तर येतेच आहे तुम्हाला. 10तून 5 गेले 5. आता इकडं एक तिकडं दिला होता म्हणून इथं झाले होते 9, बरोबर आहे. आणि इथं 8 होते, इथं झाले होते 7. मग आता 9तून 2 गेले, इथं झाले 7. 7मधून 5 गेले 2 आणि इथं 0. 275 म्हणजे उत्तर आलं पर्याय नंबर 1. आणि पर्याय नंबर 1ला रंगवायचं. होतं ना सोपं? का सोपं गेलं? कारण तुम्ही प्रश्न नीट वाचला, प्रश्न समजून घेतला, आकडेमोड व्यवस्थित केली, एकक खाली एकक मांडलं, दशक खाली दशक मांडलं आणि नंतर मग व्यवस्थित वजाबाकी केली. वजाबाकी करून पर्यायात शोधलं नेमकं कोणतं येते आणि नंतर त्याचा पर्याय वहीमध्ये रंगवला, पुस्तकात रंगवायचं नाही. अशा प्रकारे हे स्टेप बाय स्टेप हे गणित करणं आवश्यक आहे. पाहूया दुसरं गणित. पहा बरं, अजून एक अत्यंत सोपा प्रश्न. काय म्हणले? 10.2 मधला दुसरा प्रश्न. एका शाळेत गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर, आता गणपतीची सुट्टी असती ना, ती सुट्टी संपल्यानंतर पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 469 मुले उपस्थित होती आणि 467 मुलींपैकी 368 मुली हजर होत्या. तर किती विद्यार्थी गैरहजर होते असं म्हणलंय. मग आता किती विद्यार्थी असं म्हणलंय ना. मग आता ह्याच्यात विद्यार्थी म्हणल्यानंतर काय असेल सांगा बरं तुम्ही? काय येईल ह्याचं उत्तर? किती विद्यार्थी गैरहजर होते? बघा बरं, ह्याच्या एवढं सोपं गणित कोणतंच नाही, तुम्हीच केलं असेल. मग आता ह्या मुलांपैकी एवढे होते, एवढ्या मुलींपैकी एवढे होते, मग सगळे मुलं मुली मिळून किती होते? 1045. त्यापैकी उपस्थित किती होते? 836. मग एकूण किती गैरहजर होते?
तर 1045 पैकी 836 हे वजा करा. मग आता हे 5मधून 6 वजा होत नाहीत म्हणून हे 4 कट केले, इथं आले 3 आणि इथं झाले 15. 15मधून 6 गेले, उरले किती? 15मधून 6 गेले, उरले किती? 9. आणि 3मधून 3 वजा केले, उरले किती? 0. आता सांगा बरं इकडं, इथं 0 आहे, 0मधून 8 वजा होतील का? नाही, म्हणून हे 1 तिकडं घेतला आणि इथं झाले 10. 10मधून 8 वजा केले तर उरतात किती? 2. उत्तर आलं 209. पर्यायात आहे का? अरे छा, असं कसं झालं? बघितलात, असं तुमचं सुद्धा होऊ शकतंय. इथं 837 होतं आणि आपण 836 घेतलं, म्हणजे इथं किती पाहिजे? तर 837. आणि इथं किती येईल रे? मग 15तून 7 गेले, इथं उरले 8. 208 म्हणजे उत्तर येतं आहे पर्याय नंबर 3. अशा प्रकारे तुमचंही परीक्षेत होतं आणि तुम्हाला वाटतं माझं कुठं चुकलं? सगळं तो बरोबर केलं आहे, पण काय गफलत होती हे तुम्हीही समजून घ्या. पहा पुढचा प्रश्न. जे सोपं असतंय तेच कधी कधी अवघड जात आहे. पहा बरं आता तिसरं गणित. एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 56,359 झाडांपैकी 25,360 झाडे सागाची, 9,277 झाडे करंजाची व उरलेली झाडे कडुलिंबाची आहेत. तर कडुनिंबाची किती झाडे आहेत? अरे किती सोपा प्रश्न आहे हे. पहा बरं, किती झाडे आहेत? 56,359. त्यापैकी 25,307 आणि 9,266 झाडे दिलीत. मग ह्यांची बेरीज करायची. मग 7 आणि 7 14ला 4, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 9 आणि 5 14ला 4, हातचा आला 1, 2 आणि 1 3. आता हे किती झाले? 34,584. आणि आपल्याला एक विचारलं आहे कशाचं? कडुनिंबाचं. मग आता हे एकूण आहेत, ह्याच्यामधून हे जर वजा केलं तर कडुनिंबाचं कळलं. मग लगेच इथं वजाबाकी करायचं. 34,584 वजाबाकी. 9मधून 4 गेले, इथं आले 5. 5मधून 8 जात नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे घेतला, इथं 2 झाले, इथं झाले 15. 15तून 8 गेले, इथं उरले 7. 2मधून 5 जात नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे घेतला, ह्या 6चे 5 झाले, इथं झाले 12. 12तून 5 गेले, इथं आले 7. आणि 5मधून 4 गेले 1 आणि 5मधून 3 गेले 2. 21,775. पर्याय नंबर किती आलं? 2. पहा पुढचा प्रश्न. चला पाहूया चौथं गणित. काय म्हणले रे? श्री आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला रुपये 1,00,000 देणगी दिली. आता एकाने देणगी दिली बरं का. किती दिली? 1,00,000 रुपयाची देणगी दिली. आणि नंतर काय? या देणगीतून शाळेने 35,000 किमतीचे क्रीडा साहित्य, 35,000चं क्रीडा साहित्य घेतलं. त्याच्यानंतर शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 रुपयाची पुस्तकं खरेदी केले. 25,000 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले व उर्वरित रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली? अहो किती सोपं आहे, काही नाही रे, नुसतं बेरीज करायचं, वजाबाकी करायचं. आता एवढी तर देणगी आहे, खर्च एवढा झाला आहे, मग आता ह्याची बेरीज करा. बघा बरं 1,00,000 होती का त्याच्यापेक्षा कमी होती? बघा एककची बेरीज 0 8 0 म्हणजे ही झाली 8. इथं आले दशकची 5, शतकची आली 9. बरोबर आले का बघा. आणि हजारची 5 आणि 5 10 आणि 6 16ला 6, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. किती आले हे? 86,958. आता ह्याच्यातून ते वजा करायचे. बघा आपलं प्रकरणच काय, बेरीज वजाबाकी. आधी बेरीज केली नंतर वजाबाकी. मग आता
86,958 हे वजा केलं. मग 10तून आता हे फार हे वजाबाकी 0 असल्यावर गोंधळ असते. आता इथं 1 आहे, हे 1 कट करून इथं झाले 10, पण हे 1 कट केलं आणि इकडं झाले 9 आणि इथं झाले 10, पण हे 1 कट केलं इथं झाले 9, इकडं झाले 10, हे कट करून इथं झाले 9, इथं झाले 10, हे कट करून इथं झाले 9 आणि इथं झाले 10. 10तून 8 गेले इथं झाले 2, 9तून 5 गेले इथं आले 4. आता 42 कुठं आहे का रे तिथं? झालं हे का, हे कटलं हे कटलं, ह्या दोन्हीपैकीच कोणतं तरी उत्तर आहे. त्याच्यानंतर हे 9तून 9 गेले इथं आले 0, म्हणजे 100% ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येणार? पर्याय नंबर 4 आपलं चौथं गणित आहे आणि त्या चौथ्या गणिताचं उत्तर पर्याय नंबर 4 येतंय. तरीही मी तुम्हाला पूर्ण करून दाखवतो. 9तून 6 गेले इथं आले 3, 9तून 8 गेले इथं आले 2, 23,042. आता आहा हा 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 9तून 8 गेले इथं आले 1. असं गडबड होती, समजलं? मग अशा प्रकारे तिन्ही पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितलंय आणि कुठं चुकू शकते हे तुम्हालाही कळालंय. पहा पुढचं. अरेच्या, आधी जसं चौथं गणित होतं तसं सेम हे 5वं गणित आहे. एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. आबासाहेब पाटलांनी 1,00,000 रुपये देणगी दिली. तसंच आहे हे सुद्धा. बघा, 25,702 एकूण पोती, त्यापैकी 11,020 पोती ही गव्हाची, त्यानंतर 8,129 पोती बाजरीची, तर उरलेली पोती ज्वारीची. तर ज्वारीची पोती किती? तर आता हे एकूण पोते एवढे होते. मग गहू आणि ज्वारीची बेरीज करायची. किती आली? 0 आणि 9, 9, 4, इथं 1, 8 आणि 1, 9 आणि इथं 1, 19,149. मग आता ह्याच्यातून वजा करा. 19,149 ह्याच्यातून वजा केलं तर जे उत्तर येईल ते ज्वारी. मग आता इथं 2मधून 9 वजा होत नाहीत म्हणून इथून 0 आहे, तिथं घेता येत नाही. 7मधून 1 तिकडं गेलं इथं झाले 10, मग 10मधून 1 तिकडं गेलं इथं झाले 9 आणि इथं झाले 12. 12तून 9 गेले, उरले किती रे? 3. 3 कुठं आहे? पर्याय 1 मध्ये आणि पर्याय 4 मध्ये नाही. आता 9तून 4 गेले किती आले? 5. आता कुठं आहे उत्तर? पर्याय 3 मध्ये तर नाही, म्हणजे ह्याचं उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर 2. तरी पूर्ण पहा. 6तून 1 गेलं इथं आलं 5. 5मधून 9 जात नाहीत, मग इकडला 1 इकडं घेतला इथं 1 झाले. इथं 15तून 9 गेले इथं किती आले? 6 आणि 1मधून 1 गेले 0, 6,553 उत्तर आलं. समजलं? म्हणून प्रश्न नीट वाचा, काय दिलंय, काय करायचंय हे ठरवा आणि सोडवा. हां, चला पहा बरं. 6वं गणित काय आहे? सरिताताईंच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 25,000 आहे. वरच्यासारखंच. एकूण पोते 25,702. आबासाहेब पाटलाचा शाळेला दिलेली देणगी 1,00,000. सेम तसंच हे सुद्धा. मग किती होते ते उत्पन्न? एकूण उत्पन्न आहे 25,000 आणि त्यांनी काय काय खर्च केलं आहे? त्यातून वाण सामानासाठी 4,225 रुपये खर्चले. पुन्हा मुलांची फीसाठी 3,500 खर्चले. वीज, टेलिफोन, गॅस बिलसाठी 6,000 खर्चले आणि औषधासाठी 1,950 खर्चले. तर त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले म्हणले? किती सोपं आहे. मग हे खर्च जे झाला आहे ना त्याची बेरीज करा. किती खर्च झाला आहे आणि उत्पन्न किती ते बघा, त्याच्यातून हे वजा करा. मग काय येईल? इथं येईल एकक एककची बेरीज 5, दशक दशकची बेरीज 7, शतक शतकची बेरीज 7. 9 आणि 7 16ला 6, हातचा आला 1 आणि इथं 6 आणि 4 10, 4 14 आणि 1 15. आलं का तुमचं पण एवढंच? 15,675. आता हे जे आहे ह्याच्यातून वजा करा. किती आहे? 15,675 हे वजा. मग आता काय? इकडला 5 इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं हातचा द्यावा लागेल. हे 5च्या ऐवजी झाले 4, इथं 10 झाले होते ना, मग 10मधून 1 तिकडं गेला आणि इथं झाले 9, इथं झाले 10. मग ह्या 10मधून 1 तिकडे गेला, इथं झाले 10, इथं झाले 9. 10मधून 5 गेले 5 उरले, 9मधून 7 गेले 2 उरले. आलं का? 25 कुठं आहे का?
ह्या बघा इथं नाही, म्हणजे आता ह्या तिन्हीपैकीच येणार. पुन्हा 9मधून 6 गेली, इथं आले 3. इथं कुठं आहे का 3? सगळीकडंच 3 आहे की रे. आणि मग आता इथं 4मधून 5 वजा होत नाहीत म्हणून इथला 2 मधला तिकडं दिला, इथं 1 राहिले, इथं 14 झाले. 14मधून 5 गेले, इथं आले 9. 9,325. उत्तर आहे पर्याय नंबर 3. बघा बरं, सगळे गणित सारखे आहेत. परीक्षेत हेच गणित येईल असं नाही, पण ह्याच्यासारखे गणित येतील. अरेच्या 7वंही गणित सगळे सेम गणित आहेत मुलांनो. एका गावाची लोकसंख्या, एकूण लोकसंख्या 19,567 आहे. मग आता ही एकूण लोकसंख्या 19,567 आहे आणि त्यापैकी 8,507 हे पुरुष आणि 6,722 हे स्त्रिया व इतर मुले आहेत. तर त्या गावात किती मुले आहेत असं म्हटलेलं आहे. मग आता हे काढायचं कसं? तर आता हे किती आहेत? 19,000 एकूण. मग आता ह्यांची बेरीज करायची. आता मला सांगा ह्याची बेरीज किती येईल? तर 7 8 9, इथं 2, 7 आणि 5 12ला 2, हातचा आला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15. 15,229 हे इकडून वजा करा. 15,229 वजा करा. मग आता किती येईल रे मला सांगा? 7मधून 9 वजा होत नाहीत, मग इकडला 6मधला 1 तिकडे गेला, इथं झाले 5, इथं झाले 17. 17मधून 9 गेले, उरले 8. 8 कुठं आहे? पर्याय 3मध्ये नाही आणि पर्याय 4मध्ये नाही. आता 5मधून 2 गेले, उरले किती? 3. म्हणजे आता पर्याय आहे. आता इथं 5मधून 2 गेले, इथं आले 3. सेमच दिसायले. 9मधून 5 गेले, इथं आले 4. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपं होतं हे सुद्धा, आणि सगळे सेम गणित आहेत, सेम. कसलंही गणित घ्या मुलांनो, सगळे गणित सेम एकाच पॅटर्नचे आहेत. 8वं गणित पण तसंच आहे. श्रुतीनं एका स्टेशनरीच्या दुकानातून 538 रुपयांच्या वह्या घेतल्या. 538च्या वह्या घेतल्या, 445 रुपयाचे चित्रकला साहित्य व 120 रुपयाचं लेखन साहित्य खरेदी केलं. म्हणजे आता तिनं खरेदी किती रुपयाची केली काढा बरं. 8 आणि 5, 13ला 3, हातचा आला 1, 5 हे 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 1 10ला 0, हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11. 1,103 रुपयाची खरेदी केली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पुढं काय म्हणले बघा श्रुतीनं. तिने दुकानदाराला 500च्या 2 नोटा दिल्या. 500च्या 2 नोटा दिल्या व 200ची 1 नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? पहिलं बघा, 500च्या 2 नोटा म्हणजे किती झाले रे? 1,000 रुपये. 200ची 1 नोट म्हणजे 200 रुपये. ह्यांची बेरीज किती झाली? 1,200 रुपये. एवढे पैसे तिनं दिले आणि तिचं बिल झालं एवढं. मग 1,200मधून 1,103, 1,103 हे वजा करा. आता बघा बरं, म्हणजे आता इथं 2 आहे, हे 1 तिकडं जाईल, इथं 1 राहिला, इथं 10 झालते, पुन्हा 1 तिकडे गेला, इथं 9 झाले. 10तून 3 गेले, इथं आले 7. 7 कुठं आहे? पर्याय 1मध्ये नाही, पर्याय 2मध्ये नाही. आता इथं 9 आणि 0 म्हणजे इथं आलं 9च, 97. आता 2 बी 3 बी येऊ शकते, 4 पण. 1मधून 1 गेलं 0 आणि इथंही 0, म्हणून उत्तर पर्याय नंबर 3 आहे का नाही. सगळे एकाच पॅटर्नचे आहेत, फक्त उत्तर छान रंगवायचा सराव करा. 9वाही प्रश्न तसाच आहे, फक्त समजून वाचा. वडगाव, मोरेगाव व पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटांनी पुढीलपैकी ठेवी जमा केल्या बरं का. आता वडगावनं किती जमा केली? 27,300. मोरगाव 25,300. पळसुंड 17,900. आलं का लक्षात? तर मोरगाव व पळसुंड गावातील बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी वडगावमधील ठेवीपेक्षा कितीने जास्त आहेत?
आता ह्या दोघांच्या ज्या ठेवी आहेत त्या कितीनं जास्त आहेत म्हणले. तर आता हे मोरेगावचं हे आहे बरं का, आणि पळसुंडचं हे नाव बदल चाललं आहे. तर आता ह्या दोघांच्या ठेवी वडगावपेक्षा कितीनं जास्त आहेत हे बघायचं आहे. मग एक करून घ्या बेरीज. एककची बेरीज 0, दशकची 0, शतकची 12ला 2, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 43,200. तर आता हे संख्या लहान झाली, ही मोठी आहे, पण कितीनं मोठी आहे ते पर्यायात बघून सांगायचं आहे. मग आता ह्या 43मधून ही 27 वजा करा. 43,200 मधून 27,300 हे वजा करायचं. मग इथं 0 इथं 0. आता 2मधून 3 जात नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे घेतला. इथं 2 झाले, इथं 12तून 3 गेले, इथं आले 9. 900 कुठं आहे का? ह्याच्यात नाही, ह्याच्यात नाही, एवढ्यापैकीच येईल. आता 2मधून 7 जात नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे गेल्यावर इथं 3 आहे, इथं 12 झाले. 12तून 7 गेले, उरले 5. मग आता कुठं आहे? पर्याय 1 पण येणार नाही, निश्चित पर्याय. ह्याचं उत्तर आहे 9व्याचं 2. तरी करून बघा. 3मधून 2 गेले 1, 15,900. अगदी सोपे गणित आहेत मुलांनो. आकडेमोड शांत चित्ताने करा. हां, चला बरं बालमित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न बघूया. पण बालमित्रांनो फार सोपा आहे बरं का हा प्रश्न. काय म्हणले बघा. अ गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 15,000ने कमी आहे असं म्हणले. आता ही अ गावची जी लोकसंख्या आहे ना, ही ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 15,000ने कमी आहे. ह्याच्यापेक्षा पुढं काय म्हणले तर क गावची लोकसंख्या, आता ही क गावची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ही ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 8,375 जास्त आहे. ह्याच्यापेक्षा 8,375ने जास्त आहे क गावची लोकसंख्या. आणि शेवटी काय म्हणलंय तर क गावची लोकसंख्या 87,390 असल्यास अ व ब गावाची लोकसंख्या अनुक्रमाने किती सोपं गणित आहे बघा. आता ही क गावची लोकसंख्या दिली एवढी, पण ही एवढी कशी आहे? ब पेक्षा 8,375 जास्त आहे. मग आता ब ची काढायची असेल तर 8,375 ह्याच्यातून वजा करावं लागेल. मग करा वजा. 10तून 5 गेले, आले 5. इकडला हातचा तिकडे गेल्यामुळे इथं झाले होते 8. 8मधून 7 गेले, इथं आलं 1. 3मधून 3 गेले 0. 7मधून 8 वजा होत नाहीत म्हणून इकडला हातचा तिकडे गेला, इथं झाले 7. इथं झाले 17मधून 8 गेले, इथं झाले 9. 7ला 7. 79,015 ही कुणाची झाली? ब ची संख्या झाली. मग आता पर्यायात ब ची संख्या 79,015 कुठं आहे का? तर ब ची 79,015 आहे 1 आणि 4 मध्ये. आता एवढं तर कळालं. तर आता अ ची ही लोकसंख्या कशी आहे? 15,000ने कमी ब पेक्षा. म्हणजे ह्याच्यातून 15,000 जर वजा केले तर ते येतं एवढं अचं. मग आता ह्याच्यातून 15,000 वजा करा. किती सोपं आहे. इथं 5, इथं 1, इथं 0. 9तून 5 गेले 4. 7मधून 1 गेले 6. 64,015 जे की पर्याय 1 मध्ये आहे. म्हणून 10व्याचं उत्तर येतंय पर्याय नंबर 1. आणि बरोबर वर्तुळ रंगवायचा सराव करा. नाहीतर तुमचं उत्तर इकडं तुम्ही मेहनतीनं आकडेमोड करताल, उत्तर मेहनतीनं काढताल, पण तिथं वर्तुळ जर तुमचं चुकलं रे रंगवण्यात तर सगळी मेहनत तुमची बेकार जाईल. म्हणून मुलांनो, हे स्कॉलरशिप हा जो भाग आहे हा फक्त समयसूचकतेचा आहे. तुम्ही फक्त 90 मिनिट शांत चित्ताने बसून प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर व्यवस्थित काढा आणि आलेलं उत्तर व्यवस्थित रंगवा. एवढाच भाग म्हणजे स्कॉलरशिपचा आहे. तुम्ही आज हा भाग, खरं तर संख्यावरील क्रिया हा भाग 20% परीक्षेत येतो बरं का. म्हणून त्याच्यात हे बेरजेचे वजाबाकीचे हे मिश्र गणितंसुद्धा 100% परीक्षेत येतातच.
फक्त आता जे शिकवले त्याच्यासारखेच येतील, पण संख्या बदलून, शब्दरचना बदलून येईल. म्हणून छान अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. आज तुम्ही सगळ्यांनी खूप छान अभ्यास केला, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो थांबा. इथं आपण 7व्याचं 2 उत्तर काढले. ते आपलं 2 चुकलंय, 3 पाहिजे होतं का काय आता मला समजं नाही. पण अजून एकदा मी तुम्हाला 7वं सांगतो. तर 6वं गणित आहे 6वं. तर त्या 6व्या गणितात सरिताताईच्या कुटुंबाचं उदाहरण होतं बरं का. त्यांचं मासिक उत्पन्न किती आहे? त्यांचं मासिक उत्पन्न 25,000 आणि त्यांचा खर्च एवढा. त्या खर्चाचं टोटल आलं 15,675. मग 25,000तून 15,675 जर वजा केले तर वजाबाकी येते 9,325. कशी आली वजाबाकी? तर हे 5चा हातचा तिकडे गेला, इथं झाले 4, इथं झाले 10, पण तिकडे गेले, इथं झाले 10, पुन्हा तिकडे गेलं, इथं झाले 9 आणि तिथं झाले 10. मधून 5 गेले 5, 9मधून 7 गेले 2, 9मधून 6 गेले 3 आणि इथं 4मधून 5 जात नाहीत, म्हणून इकडला हातचा इकडे घेतला. 14मधून 5 गेले 9 आणि 1मधून 1 गेले 0. 9,325 हे 9,325 आहे पर्याय नंबर 3. म्हणून ह्याचं उत्तर आता इथं आपण करायला समजून सांगताना पण परीक्षेत संधी नसती बरं मुलांनो. म्हणून परीक्षेत आत्ताच म्हणलं तुम्हाला सगळ्या गोष्टी विचार करून करायच्या आहेत. थँक्यू मुलांनो.